जरा अजून जास्त उंच केले मागच्यापेक्षा. मागच्या वेळी स्टेजवरून उतरताना पाय मुरगळला आणि फ्रॅक्चर झाला. 1 फुटाचा स्टेज होता, आज परत 3-4 पायऱ्या गेल्यात. पण अर्थात छानच वाटते. आता काय म्हणायचं, मला ते छान वाटते हे म्हणून कंटाळा आला, कारण की दरवेळेस नाही खरंच, कारण की मला म्हणजे आश्चर्य, काल आम्ही चर्चा करत होतो की 85 करोड कमवले ही गोष्ट खूप भारी आहे. आता 100 करोड कमवणार की नाही हा प्रश्न आहे. पण ही रेस काही कधी असं काही करावं असं कधी वाटलं नव्हतं. पण महाराष्ट्रात आत्तापर्यंत कुठल्याही चित्रपटानं, कुठल्याही हिंदी, हॉलिवूड, बॉलिवूड जे काय आहे, कुठल्या चित्रपटानं इतके कमावले नाहीत. आणि सेकंड बेस्ट पीकेचं आहे वाटतं मला 65 करोड. ते बघितल्यानंतर मला वाटलं की खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि एका भाषेत एका राज्यात एवढं मोठं काम सैराटनं करून दाखवलं आहे, तर खूप आनंद वाटतो. आणि मला वाटतं की आता नक्कीच अजून यापुढं फिल्म जाईल, कारण की एक तो काय म्हणतो, एक बार जरा उंच केला की परत एक मराठी फिल्म चांगलं करते. आणि जसं इरफान खान म्हणाले की चक्का मारतोय, तर मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी खूप चांगली गोष्ट आहे की अजून याच्यापेक्षा मोठं काम होईल. आणि आपण फक्त महाराष्ट्रातच उद्या 100 कोटी 150 कोटी करू शकतो, हे पण ह्यानं मला वाटतं दाखवून दिलं आहे. आणि महाराष्ट्राबाहेर पण जर आपल्या मराठी फिल्म जर रिलीज झाल्या, तर मला वाटतं मग डायरेक्ट हिंदीला कॉम्पिटिशन होऊ शकतं, हे असा आत्मविश्वास वाटायला लागला आहे मला. थँक्यू. मी खूप खुश आहे. मला आनंद आहे की आज मला यांच्याबरोबर उभं राहता आलं इथे या स्टेजवर. मला अभिमान वाटतोय नागराजचा, मला अभिमान वाटतोय झी स्टुडिओचा, मला अभिमान आहे माझ्या मातृभाषेचा, आणि मला अभिमान आहे सैराटचा. आज जे काही तुम्ही सर्वांनी करून दाखवलंय ते माझ्या परिवारात तुम्ही केलेलं आहे, त्याबद्दल माझं काळीज जे आहे ते एवढं मोठं झालंय. आणि ते अजून मोठं कराल तुम्ही याची खात्री आहे मला. अतिशय सुंदर अशी गोष्ट घडलेली आहे. 85 कोटी रुपये पर्यंत मराठी सिनेमा हा पोहोचलेला आहे तुम्हा सर्वांमुळे. आणि अजून तरी मी काय सिनियर सिटीजन झालो नाही, तरी सुद्धा इंडस्ट्रीत सिनियर आहे, म्हणून मला तुमचे आभार मानावेसे वाटतात. एकच गोष्ट मी नेहमी पाहत आलेलो आहे लहानपणापासून, 4.5 वर्षाचा असल्यापासून मी एक विटनेस आहे या चित्रपटसृष्टीचा. एकच गोष्ट मी ऑब्झर्व केली की हवाएं कितना भी जोर लगा लें आंधियां बनकर, हवाएं कितना ही जोर लगा लें आंधियां बनकर, मगर जो घिर के आता है वो बादल छाई जाता है. ये बादल छाया हुआ है, ये छाते रहेगा हमेशा के लिए. आज सैराट हा शब्द नीट उच्चारू न शकणारी मंडळी सुद्धा या चित्रपटाबद्दल बोलतायत. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कोणी साराईट म्हणतात, कोणी सोराट म्हणतात, कोणी काहीही म्हणतात, पण जे काय म्हणतात ना ते मनापासून म्हणतात आणि चांगलं म्हणतात, हे महत्वाचं. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की अशाच प्रकारच्या गोष्टी माझ्या या परिवारात तुमच्यामुळे घडू द्या, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. हां, 85 करोड झाले आणि आता साऊथमध्येही रिमेक होतो आहे. काय फिलिंग्स? माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की ती अशा फिल्मचं साऊथमध्ये रिमेक होतो, ज्या फिल्ममध्ये मी काम केलं आहे, किंवा पूर्ण म्हणजे नागराजदादा जे ती रिमेक डायरेक्टर नागराजदादा असणारी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि
तुम्ही कपिलच्या शोमध्ये आता जाऊन आला, उद्या टेलिकास्ट आहे त्याचं, तर तो पूर्ण एक्सपिरियन्स कसा होता? खूप मजा म्हणजे धमाल केली आम्ही कपिलच्या शोमध्ये. म्हणजे कपिल स्वतः म्हणला की आजपर्यंत त्यांची टीम कधीच एक्साइट नव्हती जेवढे सैराट यायच्या टायमाला ते झाले होते. ते सगळं करायला आम्हालाही मजा आली. झिंगाटूर आम्ही सगळे डान्स केला, कपिल स्वतः त्यांच्या पूर्ण टीमनी पण डान्स केला. आणि आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की कपिल शर्मा यांच्या शोमध्ये ही पहिली मराठी फिल्म होती, तर आम्हाला खूप प्राऊडली फील होता आणि तिथं आम्ही खूप खूप धमाल केली. थँक्यू. For more news and gossip, don't forget to subscribe to Bollywood Helpline.